वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार मित्रांनो, चला आज आपण पाहूया शनी महाराजांविषयी काही माहिती थोडीशी। कुंडलीमध्ये शनी महाराज ज्या स्थानामध्ये असतील तिथे काही ना काही अडचणी प्रॉब्लेम निर्माण करतात किंवा त्याविषयी चिंता निर्माण करावी लागते। एक उदाहरण सांगतो। कुंडलीमध्ये प्रथम स्थानामध्ये शनी असेल तर शनीची तिसरी दृष्टी पराक्रम स्थानामध्ये येईल। म्हणजेच काय होईल तर त्या व्यक्तींना कामामध्ये अडचणी येतील, काही गोष्ट करायला गेली ते प्रॉब्लेम निर्माण होतील, त्याबद्दल स्ट्रगल भरपूर करावे लागेल। आणखीन एक उदाहरण म्हणजे शनी जर तृतीय स्थानात असेल तर पंचम स्थानाविषयी त्याच्या मनामध्ये चिंता निर्माण राहील। पंचमातून आपण काय बघतो, प्रेम, संतती, शिक्षण याविषयी त्याला नेहमी चिंता सतावेल। त्याच्यानंतर पंचम स्थानामध्ये शनी असेल तर शनीची तिसरी दृष्टी विवाह स्थानावरती जाईल। म्हणजे काय होईल, विवाहासाठी त्याला खूप आतोनात प्रयत्न करावे लागतील, मनासारखा विवाह नाही होणार। तिथून आपण व्यवसाय बघतो, त्यानंतर समोरची पार्टी लोक वगैरे बघतो, त्याच्यामध्ये आपल्याला अडचणी निर्माण होतील। विवाहात खूप प्रयत्न केला तरी काही ना काही प्रॉब्लेम निर्माण होईल। त्यानंतर भागीदार, जोडीदार, समाज यातून आपल्याला प्रॉब्लेम निर्माण होईल। त्याच्यानंतर शनी जर भाग्यस्थानामध्ये असेल तर त्या ठिकाणी तृतीय दृष्टी त्याची एकादश स्थानावरती पडेल। तिथं मित्र, मैत्रीण, त्याचप्रमाणे लाभ ह्याच्याविषयी नेहमी चिंता राहील। असे हे शनी महाराजांचे फळ आहे। नमस्ते।